शंभो काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव 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 शंभो काशी विश्वनाथ गंगा बोला पुंडलीक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव अवतारा पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पदे हर हर महादेव जगदम्बा माता की जय सद्गुरुनाथ महाराज की जय भाई माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ते मोरया भज भज भव जलधि माझे मनुजा शिवाला भज भज भव जलधि माझे भज भज भव जलधि माझे मनुजा शिवाला भज भज भव जलधि माझे मनुजा शिवाला भज भज भव जलधि माझे मनुजा शिवाला
भवजलधि माहे मनुजा शिवाला भज भज भवजलधि माहे मनुजा शिवाला भज भज भवजलधि माहे भज भज भवजलधि माहे भज भज भवजलधि माहे मनुजा शिवाला। सद्गुरुनाथ महाराज की जय। आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची कायम्या पामरे बोलावे पुत्तरे मज त्या विश्वंभरे बोलविले तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती येथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो श्रीयतां देवदेवेश नारायण जगत्पते कदीये नामधानेन कथयिष्ये शुभा कथा मातृपितृचरणकमलेभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री नमः पार्वते पते हर हर महादेव मंगलमूर्ते सर्व पारमार्थिकांचा म्हणाले पर्वणीचा काळ म्हणजे हा श्रावण महिना आहे। श्रावण महिन्यामध्ये अनेक सण आम्ही साजरे करतो आणि या श्रावण महिन्यात या कीर्तन सप्ताहाचं आयोजन खरोखर महत्त्वपूर्ण आहे। कीर्तन का म्हणाले आम्ही वेगवेगळे सप्ताह साजरे करतो पण हा कीर्तन सप्ताह फार महत्त्वाचा आहे। तर म्हणाले पहिली गोष्ट म्हणजे ह्या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर हे कीर्तन आहे। कलवतत हरी कीर्तनात असं म्हटलंय तुमचा आमचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर ह्या कलियुगामध्ये या नाम संकीर्तनानं भगवंताच्या या गुणसंकीर्तनानं लीला संकीर्तनानंच आम्ही आमचा उद्धार करून घेऊ शकतो। अशा रीतीनं कलवतत हरी कीर्तनात म्हणून या कीर्तनाचं प्रयोग आहे। दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताला कीर्तन आवडतं तुमच्या आमच्यापेक्षा हे कीर्तन जे आहे हे भगवंताला आवडतं बरं का। वर्णन केलंय भगवंतासी कीर्तन प्रिय कीर्तने समाधान होय आणि बहुत जनांसी उपाय कीर्तने कलियुगी। या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ असं साधन म्हणजे हे कीर्तन वर्णन केलेलं आहे। म्हणाले नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग काय असेल त्या नामदेवांच्या कीर्तनामध्ये असा काही रंग भरायचा पांडुरंग कटेवर हात ठेवून थै 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 ते नाचायचं असा रंग व आनंद आहे। कीर्तनामध्ये आनंद आहे आणि कीर्तन श्रवणामध्ये गेलेला काळ म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्यातला सार्थकी लागलेला काळ हे लक्षात घ्या। असं हे कीर्तन हे काही मनोरंजनाचं साधन नाहीये। अनेक मनोरंजनाची साधन आहे। मनोरंजन म्हटल्यावर गर्दी भयंकर होते पण त्या मानाने कीर्तनाला कमी असते नाही का। कीर्तनाला जायचं म्हणजे भगवंताची कृपा असावी लागते आणि मनोरंजनासाठी कीर्तन नाही आहे। कीर्तनाचा उद्देश काय मनोरंजन नाही पण बरेच जणांना वाटतं की बुवा म्हणाले सुरेख असं काय काय विनोद सांगतात राजकारणावर पण बऱ्याचशा काही गोष्टी त्यांना माहिती आहेत वेगवेगळ्या शब्दांवर वेगवेगळ्या कोटी करतात त्यामुळे कीर्तनाला जायला हरकत नाही। कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून कीर्तन हे आत्मरंजनासाठी आहे आत्मिक सौख्यासाठी कीर्तन आहे। असं गाफील राहून चालणार नाही। सगळं आयुष्य तुमचं आमचं मनोरंजनामध्ये गेलेलं आहे। रजोगुणापासून हा उत्पन्न झालेला जो आहे ना तो त्या मनोरंजन करणं हे रजोगुणाचं काम आहे। पण जेव्हा सत्वगुण जागृत होतो तेव्हा वाटतं आपण काहीतरी असं ऐकलं पाहिजे अशी श्रवण भक्ती घडली पाहिजे जे सत्य आहे जे नित्य आहे
जे शाश्वत आहे हे तुम्हा आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून कीर्तनामध्ये जे त्रिकालाबाधित, जे सत्य नित्य शाश्वत जे आहे त्यासाठी कीर्तनाचं प्रयोजन आहे, करमणूक नाही आहे. कीर्तन म्हणजे करमणूक नाही. कीर्तन श्रवण करणं म्हणजे येरू गबाळ्याचं काम नोहे असं म्हटलंय. कारण कीर्तनाचे विषय म्हणजे काय? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याच्याशिवाय बोलायचं नाहीये, असे कीर्तनाचे विषय. लोकांना आवडतं म्हणून मनोरंजन करणं हा गुन्हा आहे. कीर्तनाच्या गादीला ते मान्य नाही. खरं काय आहे समजलं पाहिजे. आमच्या या स्वस्वरूपाची ओळख होण्यासाठी म्हणाले कीर्तन आहे, आणि या कीर्तनाद्वारेच आम्ही तुमचा आमचा उद्धार करून घेऊ शकू, अशा रीतीनं या कीर्तनाचं प्रयोजन. कीर्तन म्हणजे काही कला नाही. कीर्तन कला नाही, तर कीर्तन काय आहे? नवविधा भक्तीपैकी एक भक्तीचं साधन आहे. कीर्तन ही भक्ती आहे, काही कला नाही आहे. कीर्तन कला म्हटली तर त्याचा मार्ग वेगळा आहे. कीर्तन ही भक्ती आहे, पण या कीर्तनामध्ये सर्व कलांचा समावेश आहे. सर्व कलांचा समावेश आहे. राग रागिण्यांचं तुम्हाला ज्ञान पाहिजे, तालाचं ज्ञान पाहिजे, स्वराचं ज्ञान पाहिजे, उत्तम असं वक्तृत्व पाहिजे, उत्तम असा विषय सर्वसामान्यांना समजून सांगता आला पाहिजे, नाही का? महाराज म्हणतात, गोंदवलेकर महाराज, कीर्तन असं पाहिजे म्हणाले, एक तरी परमार्थ मार्गाला लागला पाहिजे, नाही का? एखादा तरी भक्ती मार्गाला लागला पाहिजे, एखादा तरी नामस्मरणाला लागला पाहिजे, असं कीर्तन पाहिजे. नाहीतर कीर्तन झाल्यावर काय सांगितलं, काही नाही, विनोद गेला घरी, परत जायचे थे, असं असता कामा नाही आहे. आपण तुम्हा आम्हाला घडायचं आहे, परमार्थिक साधन आहे. कीर्तन म्हणजे हे परमार्थिक साधन आहे, पारमार्थिक साधन आहे, प्रापंचिक साधन नाही आहे. हे कीर्तन हे काही प्रापंचिक साधन नसून हे पारमार्थिक साधन आहे. आणि अशा रीतीनं कीर्तन सेवा, अशा रीतीनं ही कीर्तन सेवा आहे. आणि ही भक्ती म्हणून जो करतो त्यालाच खऱ्या अर्थानं मुक्ती मिळते. जर तुम्ही भक्ती म्हणून कीर्तन करत असाल तर तुम्हा आम्हाला मुक्तीचा मार्ग मोकळा आहे, आणि तोच इतरांना मुक्तीचा मार्ग दाखवू शकेल, आणि ते सुद्धा त्या मुक्तीच्या मार्गाने जाऊ शकतील. पण कीर्तन जर भक्तीसाठी असेल तर त्याला कशी काय मुक्ती मिळणार? नाही, हे काही भक्तीचं साधन नसून मुक्तीचं साधन असल्या कारणानं ह्या कीर्तनाचं प्रयोजन आहे. आज खरोखर श्रावणी सोमवार आहे, असं गाफील राहून चालणार नाही. आपला जीवनातला प्रत्येक क्षण न क्षण विचारपूर्वक आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. सर्व संत महंतांनी काय तुम्हा आम्हाला सांगितलेले आहे? संत म्हणजे आदर्श पुरुष आहे. संत कोणाला म्हणायचं? ज्यांनी भगवंत बघितलेला आहे, हे भगवत ज्ञानाची ज्यांना प्राप्ती करून घेतलेली आहे, असे जे कोणी आहेत. कारण विवेकानंद, स्वामी विवेकानंद जेव्हा सद्गुरूंच्या शोधात बाहेर पडले ना, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असायचा, म्हणे देव आहे का? त्यांना काय विचारायचे? जिथे सद्गुरूंची भेट व्हावी म्हणून त्यांना पहिले विचारायचे, देव आहे का? तर ते सांगायचे देव आहे. नुसतं देव आहे का? नाही, तुम्ही पाहिलायत का? नाही का? नुसतं देव आहे म्हणून त्यांना नाही, तुम्ही पाहिलायत का? तर आहे म्हणून सांगा. हो म्हणाले, मी पण पाहिले. असे जे कोणी असेल, नुसता पाहिला नाही तर मला दाखवाल का? पुढचा प्रश्न आहे, मला दाखवाल का? अशा रीतीने सद्गुरूंचा शोध स्वामी विवेकानंदाने घेतलेला आहे, आणि त्या रामकृष्ण परमहंसांच्या चरणांचा आश्रय स्वामी विवेकानंदाने घेतलेला आहे. आणि या दृष्टीनं आज खरोखर श्रावण महिना आहे. खरं काय हे समजलं पाहिजे. भगवंतांनी निर्माण केलेली ही माया काय, प्रलोभन काय, माणूस इतका अडकलेला आहे, त्याला खरं काय आहे, सत्य काय आहे, नित्य काय आहे, शाश्वत काय आहे, हे समजून येत नाहीये. त्यामुळे असं गाफील राहून चालला. हा नरदेह तुम्हा मला परत परत मिळणारा नाहीये, मोठा दुर्लभ असा आहे. पण तुमच्या आमच्या पुण्याईनं का होईना दुर्लभ असणारा सध्या तरी तुम्हा मला सुलभ झालेला आहे.
तर त्याचं सार्थक करून घेणं म्हणजे नेमकं काय? एक गृहस्थ म्हणाले, प्रापंचिक संसारिक ह्या व्यापाला इतके कंटाळले, नको तो संसार, नको तो प्रपंच, म्हणून घराबाहेर पडले. घराबाहेर पडले आणि विचार करतायत, का मला कोणी विचारत नाही? मी पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतोय, माझ्याकडे पैसा पुरेसा नसल्या कारणानं माझ्या पत्नीच्या बरोबर सगळे सोयरे जे आहेत ते माझी मानहानी करतायत. मला कोणी आदराने वागवत नाही. जिथे जिथे जातोय ते अपमानाचे प्रसंग मला त्याला सामोरं जावं लागतंय. काय करावं म्हणाले. आता जन्म मरण नको, आता नको येर झार, नको आही काचा नाथा, व्यर्थ बडी बार, अशी त्यांची अवस्था झाली. आणि हे गृहस्थ बाहेर पडले, कुठेतरी देह समर्पित करावा, म्हणजे या सगळ्या व्यापातून मी मुक्त होईल म्हणाले. आणि अशा रीतीनं हे गृहस्थ बाहेर पडले आणि एका मोठा जलाशयाच्या इथे आले. जलाशय बघितला. आता म्हणाले, इथे आपण देह समर्पित करूया. आणि म्हणून तिथे उभे राहिलेले आहेत. आता उडी मारणार तोच कोणीतरी एक सत्पुरुष, तिष्ठ तिष्ठ असा त्याने आवाज दिला. म्हणाले, काय माणसं आहेत म्हणाले, व्यवस्थित जगून पण देत नाहीत आणि मरूही देत नाहीत, काय करावं म्हणाले. आणि म्हणून ह्याने बघितलं मागे तर कोणीतरी एक सत्पुरुष आहे. विवेक ज्ञान वैराग्याचं तेज त्यांच्या मुखावर झळकत आहे. कुठला तरी साधू पुरुष दिसतोय म्हणून हे गृहस्थ वळले आणि त्यांच्या चरणांचा आश्रय घेतला, नमस्कार केला. काय करू, अरे असं काय करतोयस? ते सत्पुरुष सांगतायत, असा अविचार मनात का आणतोयस? अरे दुर्लभ असणारा असा देह तुला मिळालेला आहे, त्याचं काहीतरी सार्थक कर. असा आत्मघात करू नकोस, हे मोठं पाप आहे, हे मोठं पाप आहे. आत्महत्या करणं हे मोठं पाप आहे, असं करू नकोस. मग काय करू म्हणाले. मी या त्रिविध तापाने पोळलोय, या संसाराचा मला खरोखर अनुभव आलाय. आधी व्याधीनं मी जडलेलो आहे, त्रिविध तापाने पोळलेलो आहे. काय करू म्हणाले, मला दुसरा उपाय सुचत नाही. ते सत्पुरुष म्हणतायत, तुला त्रिविध तापाने पोळलायस ना, आधी व्याधीनं ग्रासलेला आहेस ना, म्हणजे तू खरा परमार्थाला लायक आहेस. समर्थ रामदास भाई म्हणतात, ते असं म्हणतात, परमार्थाला लायक कोण? कीर्तन श्रवण करायला सुद्धा एक प्रकारचा अधिकार असावा लागतो, तसंच परमार्थ करायला सुद्धा एक प्रकारचा अधिकार असावा लागतो. अहो म्हणाले, प्रपंच सगळेच जण करतात, पशु पक्षी सुद्धा त्यांचा प्रपंच उत्तम करत असतात. तर परमार्थ करायचा म्हणजे एक प्रकारचा अधिकार असावा लागतो. आणि तो अधिकार कोणाला प्राप्त होतो? तर समर्थ रामदास स्वामी असं म्हणताय, जो संसार दुःखे दुखवाला, जो संसार दुःखे दुखवाला, त्रिविध तापे ओळला, त्रिविध तापे ओळला, तोची एक अधिकारी पुरुष जाहला परमार्थासे. सामर्य मपने पमप मपने धनी साने पमप सद्गुरुनाथ महाराज समर्थमान म्हणतात, जो संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी पुरुष झाला परमार्थासी. त्यालाच खरा परमार्थाचा परम अर्थ काय हे समजतो आणि तू खरोखर परमार्थाला लायक असा झालेला आहे. त्रिविध तापाने पोळलायस ना, आधी व्याधीनं ग्रासलायस ना, मग आता परमार्थाला लाभ. काय करावं? हा भवसागर जर तरुण जायचा असेल, संसार रूपी हा जो सागर आहे, भवसागर आहे, जर तरुण जायचं असेल, काय करू म्हणाले. तर असा अविचार करू नकोस. त्याच्यासाठी एक सुरेख अशी नौका आहे. त्या नौकेत बसलास ना, त्या नौकेचा आश्रय घेतलास ना, तर तू ह्या अज्ञानाच्या तीरावरून त्या ज्ञानाच्या तीरावर पोहोचशील.
आणि स्वतःचा उद्धार करून घेशील अशी ही नौका आहे. कुठली नौका? तर ते म्हणतायत विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. विश्वेश पादांबुज दीर्घ नौका म्हणजे भगवान शंकरांच्या चरण कमलांचा आश्रय घेणं ही ती नौका आहे. नौका कुठली? तर भगवान शंकरांना अनन्य भावाने शरण जाणं आणि त्यांचं नाम घेणं हे एवढंच पटलं आपल्या हातात. बाकी आपल्या हातात काही नाही. कर्म स्वातंत्र्य जे म्हणतात ना, माणसाला कर्म स्वातंत्र्य कुठलं आहे? तर एवढंच आहे, तर मी हा देह म्हणजे मी नाही हे ओळखण्याचं स्वातंत्र्य या नरदेहाला आहे. ते पश्वादिक देहाना नाही. हे भगवंतानी कर्म स्वातंत्र्य म्हणजे हा देह जो दिसतो आहे तो मी नव्हे, माझं स्वरूप आतमध्ये वेगळं आहे ही ओळखण्याची जी काही शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे ते फक्त नरदेहालाच आहे. आणि अशा रीतीनं तू भगवान शंकरांच्या या चरणकमलांचा जर तू आश्रय घेतलास तर तू हा भवसागर मोठ्या सुखानं तरून जाशील. आणि या सत्पुरुषांचा सांगण्याचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि खरोखर त्यांनी सुद्धा आपला उद्धार करून घेतलेला आहे. आणि असा उद्धार तुम्हाला व्हावा म्हणून आपले कवी म्हणताय भज भज भव जलधी माझी मनुजा शिवाला. लवकरात लवकर रामदोषांचं पद्य, हे पद्य आहे हे रामदोषांचं आहे बरं का. रामदोषी म्हणजे लावण्या करणारे होते, प्रसिद्ध लावण्या त्यांच्या अशा सुरेख अशा शृंगारिक लावण्या ते करायचे असे ते रामदोषी. त्यांची काव्य प्रतिभा काय होती? ती कविता सुंदरी अशी होती, विद्वत्ता प्रचूर असं त्यांचं ते काव्य असायचं, अलंकार प्रचूर असं ते काव्य असायचं. आणि ते दिलखेचक सवाल जवाब त्या लावण्यांचे असे अप्रतिम असायचे. सगळे सर्वसामान्य माणसांना ते समजायचं आणि सगळेजण त्यांच्या लावण्यांच्या कार्यक्रमाला यायचे असे हे रामदोषी म्हणाले. आणि या रामदोषींची ही कविता सुंदरी आहे. त्या कविता सुंदरीचा मोह मोरोपंतांना झाला. मोरोपंतांसारखे कवी आणि त्यांना सुद्धा म्हणाले काय भगवंताची कृपा आहे म्हणाले. काय काव्य आहे, काय लावण्या, काय शृंगार असा समोर दिसतोय म्हणाले. एक एक शब्दागणिक त्याचा प्रत्यय तुम्हाला येतोय असा हा मोरोपंतांना सुद्धा ती कविता, त्याची कविता सुंदरी आहे, त्याचा लोभ झाला, मोह झाला आणि त्यांना वाटलं आपण रामदोषींना जाऊन भेटावं. पण तो काळ वेगळा होता. नटाचं तोंड न पाहण्याचा तो काळ होता. ते प्रतिष्ठितपणाचं लक्षण समजत नव्हते. लावण्याला प्रतिष्ठित माणसं जात नव्हती, लावण्यांच्या कार्यक्रमाला कोणी जात नव्हती. आता सगळेच जण सगळीकडे जातात, हा भाग वेगळा आहे. पण तो पूर्वीचा काळ वेगळा होता. आणि अशा रीतीनं कसं जायचं? पण मोरोपंतांना तो मोह आवरला नाही आणि ते पडद्याच्या आड बसले. त्यांच्या कार्यक्रमाला ते पडद्याच्या आड बसले आणि तो कार्यक्रम चालू झाला. काय लावण्या एका परीस एक होत्या, ते सवाल काय जवाब काय, खरोखर त्यांना मोह पडला आणि अनावर झालं. आणि तो पडदा त्यांनी बाजूला केला, पडदा बाजूला केला, आत गेले आणि रामदोषांना कडकडून मिठी मारली. मोरोपंताने रामदोषांना मिठी मारली. म्हणाले काय? म्हणाले भगवंताची कृपा तुझ्यावर आहे. खरोखर म्हणाले काय काव्य प्रतिभा आहे, प्रतिभा शक्ती तुला प्राप्त झाली. पण एक सांगू का म्हणाले मोरोपंतांनी त्यांना सांगितलं, एक सांगू का म्हणाले, ही जी प्रतिभा शक्ती आहे ही शृंगारिक लावण्या करण्यापेक्षा या भगवंताचं गुणसंकीर्तन करण्यास, गुणांचं किंवा लीला संकीर्तन करण्यास जर तू त्याचा उपयोग केलास तर तुझ्या या नरदेहाचं सार्थक होईल असं मोरोपंतांनी त्या रामदोषींना सांगितलं. आणि त्या रामदोषींच्या मनावर या मोरोपंतांच्या सांगण्याचा इतका परिणाम झाला की त्या लावणीचं जे साहित्य होतं ना, डफ तुमटुणे काय होतं ते त्यांनी फेकून दिलं आणि हातात चिपळी आणि झांज घेतलेली आहे. आणि त्यानंतर त्यांची पद्यरचना जी आहे हे भगवंताचं गुणसंकीर्तन करण्यासाठी आहे, केलेली आहे. आणि त्यातलंच हे पद आहे, त्यातलंच हे पद आहे. रामदोषी म्हणतायत भज भज भव जलधी माझी मनुजा शिवाला. लवकरात लवकर
असा वेळ वाया घालू नकोस. हा, अरे बाबा, तुझं आयुष्याचं शेवटचं वळण आलं तरी तू असा गाफील आहेस. खाण्यापिण्यामध्ये, कपड्या लत्त्यांमध्ये, लग्न कार्यांमध्ये इतका रममाण झालाय. काय सांगायचं तुला? खरं काय हे अजून तुला समजलं नाही? भज भज भव जलदी माझी लवकरात लवकर. हा जर भवसागर तरुण जायचा असेल तर लवकरात लवकर या भगवान शंकरांच्या चरणांचा आश्रय घ्या, त्यांचं दर्शन घ्या, असं रामजोशी तुम्हा मला सांगतात. पण म्हणाले भगवंताच्या दर्शनाला जायचं तर कसं जायचं? पुढे सांगताय, सांडुनिया विषय वमन. कसं जायचं भगवंताच्या दर्शनाला किंवा कीर्तन प्रवचनाला पुराणाला? कसं जायचं? सांडुनिया विषय वमन म्हटलंय. वमनासारखे असणारे हे विषय आहेत, हे विषय त्याज्य आहेत. आणि असे त्याज्य असणाऱ्या विषयांचा त्याग करून मग भगवंताच्या दर्शनाला जायचंय. याचं नुसतं चिंतन जरी केलं ना तर काय होतं, ह्याचं ध्यान केलं, या विषयांचं जर ध्यान केलं तर माणसाची कशी अधोगती होते भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत. म्हणजे ते तुम्हा मला सांगतायत. ध्यायतो विषयान्नपूस संगस्तेषुपजायते संगा संजायते काम कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. गोपाल कृष्ण भगवान की. जो या विषयांचं ध्यान करतो ना, म्हणाले ध्यायतो विषयांना पोसा संगस्तेषुपजायते. या विषयांचा जेव्हा संग आपला तुम्हा आम्हाला प्राप्त होतो तेव्हा काम हा जो विकार आहे तो बळावतो. काम, राग आणि काम जर ती कामना पूर्ण झाली नाही तर क्रोध बळावतोय. क्रोधानंतर मोह काय, लोभ काय, आणि शेवटी बुद्धी भ्रंश होतो. या सगळ्याचा परिणाम बुद्धीवर होतो आणि बुद्धी नाश होतो आणि माणसाचा सर्वनाश होतो. तर असे जे काही विषय आहेत ना ते विषय बाजूला ठेवायचे भगवंताच्या दर्शनाला किंवा कीर्तन प्रवचनाला जाण्यासाठी. आणि या दृष्टीनं हे विषय काय करतात? विषय म्हणजे नेमकं काय? हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे काही पंच विषय आहेत ते विशेषेण सिनोती इति बध्नाती. तुम्हा आम्हाला बांधून टाकतात. विषय म्हणजे काय? ते तुम्हा आम्हाला बंधनात टाकतात. तुम्ही आम्ही त्या विषयांच्या बंधनात पडतो, बांधून घेतोय आणि त्याच्यातून सुटका करून घेता येत नाही. असे हे सगळे विषय आहेत. सगळ्यात आपण रोज त्याचा प्रचिती घेतोय हा मोबाईल. म्हणजे दुसरं काय? अहो काय माणसं अडकले त्याच्यात. ते विषय आहे. त्या विषयामध्ये इतकी गुरफटलेली असतात की मोबाईल शिवाय चालतच नाही. असा जगतामध्ये एकही आता माणूस उरला नाहीये की त्याच्याकडे मोबाईल नाही. कोणी बघा, सगळ्यांकडे आता मोबाईल. आणि त्या मोबाईलमध्ये तो इतका अडकलेला आहे, त्याच्यातून जर बाहेर काढायचं झालं ना की राग येतो. असं बाहेर काढून चालत नाही, बोलून चालत नाही. तो जर मोबाईलवर काही बघत असेल ना तर एकदम त्याला हळू कुरवाळून वगैरे मग सांगायला लागतं, तर तो आपल्याकडे लक्ष देतो तर लक्षही देत नाही. काही काही ना इतका राग येतो तो मोबाईल फेकून मारतात. तुला समजत नाही का मी बघतोय म्हणून, इतका राग. असे हे सगळे विषय आहे. आणि अशा या विषयांना बाजूला सारून मग जायचं. काय मोबाईल, काय मोबाईलमध्ये बघणार. पण सगळेजण काय भगवंताची माया आहे बघा. काय भगवंत सगळ्यांना कसं अडकून ठेवलंय. आणि तुम्ही आम्ही या मायेत अडकलेलो आहोत म्हणून जगावंसं वाटतं. हे लक्षात घ्या. विचार करण्यासारखे. तुम्ही आम्ही या मायेमध्ये अडकलेलो आहोत म्हणून तुम्हा आम्हाला जगावंसं तरी वाटतंय. हा मायेचा पटल जर दूर झाला ना तर कठीण आहे. खरोखर ती अवस्था जी आहे ही फार कठीण आहे. मायेत आहोत तोपर्यंत ठीक आहे. त्यामुळे आता कोणाची तब्येत विचारत नाही तब्येत कशी आहे म्हणून. मोबाईलवर ऑनलाईन आहेत ना म्हणजे तब्येत चांगली आहे अशा कसा समज झालेला आहे लोकांना. असे हे विषय आहे. आणि असे हे विषय आहे. त्या विषयाकडे नुसतं बघितलं म्हणाले तरी ते आपल्यावर परिणाम करतात. जर म्हणाले सर्पदंश झाला तर ज्याला झालेला आहे
आहे त्याला त्याची बाधा होते. पण हे विषय असे आहेत की जो बघतो ना, मोबाईल मध्ये बघतोय विषय, हे सगळे विषयांचा संग्रह त्यांनी या मोबाईल मध्ये केलेला आहे आणि नुसतं विषयामध्ये बघून त्याची अधोगती होतीये. अजामेळाची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण सगळे बहुश्रुत आहात. अजामेळाने ब्रह्मकर्म करणारा ब्राह्मण असा हा अजामेळ. पण त्यांनी काय बघितलं, एक जोडपं झाडाखाली रतिसुखाचा अनुभव घेताना याने नुसतं बघितलं. काय परिणाम झाला त्याच्यावर. घरची पतिव्रता सोडून दिली आणि एका दासीशी संबंध झाला. त्या दासीचं दास्यत्व ह्याने पत्करलं. म्हणजे नुसतं विषयांकडे जरी बघितलं ना तरी ते आपली अधोगती होते. असे हे सगळे विषय आहेत आणि या विषयांना दूर केलं पाहिजे. सांडून या विषय वमन, हे सगळे विषय बाजूला सारले पाहिजे. आणि अशा रीतीनं विशेषेण सिनोती इति बध्नाती, असं त्याचं वर्णन केलंय. हे विषय म्हणजे काय, माणसाला बांधून टाकतात, बाकी काही करून देत नाही. तुम्हाला जर काही करायचं असेल ना, भगवत ज्ञानाची प्राप्ती करून देण्यात मधलं हे अडसर आहे, हे विषय. म्हणून राम जोशी सांगताय की बाबा रे, भगवंत ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, भगवान शंकरांच्या चरणांचा आश्रय तुला घ्यायचा आहे ना, तर कसा जा, सांडुनिया विषय वमन. ते वमनासारखे आहे. ते म्हणाले वमन आहे ना, त्या वमनासारखे विषय आहे. वामन पंडित एकेकडे असं म्हणताय, ईश्वरे तुझ दिले नरकाया, ईश्वरे तुझ दिले नरकाया, साधने करिशी का नरकाया, भोगिशी निशिदिने विषयाते, मानसे न मनी तू विषयाते. सद्गुरुनाथ महाराज, काय वामन पंडितांचं गाव आहे बघा. काय म्हणताय, सगळ्यांना तुम्हाला सावध करताय. ईश्वरे तुझं दिली नरकाया. सूर्य कशी नरकाया दिलेली आहे. पंच ज्ञानेंद्रिय काय, पंचकर्मेंद्रिय काय, सारासार विचार करण्यासाठी मन नावाचं सूक्ष्म इंद्रिय काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, नित्य काय, अनित्य काय, मिथ्या काय, हे सगळं समजण्यासाठी सत्सद विवेक नावाची बुद्धीचं वरदान तुम्हाला दिलेलं आहे. आणि असं काही कर्म करतोस, स्वर्गात जाण्याच्या ऐवजी नरकात जाण्याची तू तयारी करतोय. साधने करिशी का नरकाय, भोगसी निशिदिनी विषयात. निशिदिनी म्हणजे रात्रंदिवस, रात्री सुद्धा झोपे स्वप्नामध्ये त्याचं विषयाचं चिंतन असतं असं म्हणताय. भोगसी निशिदिनी विषयाते, मानसीन मनी तू विष याते. अरे याच्यात एवढा आता आयुष्याचं शेवटच्या वळणापर्यंत सगळा अनुभव घेतलास आयुष्याचा, तुला एवढं समजू नये या विषयांमध्ये विष आहे आणि त्या विषयाची बाधा कशी होते एवढं समजू नये. आणि अशा रीतीनं तुम्हाला वामन पंडितांनी सुद्धा सावध केलेलं आहे. आणि म्हणून रामजोशी पण म्हणतात की भगवान शंकरांचा चरणांचा जर तुला आश्रय घ्यायचा असेल तर पहिलं काय कर, सांडुनिया विषय वमन आणि झड कर करी षडरी दमन. पुढे पण सांगितलंय षडरी दमन, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे तुमचे शत्रू आहे. यांना सुद्धा तू आवर घाल. या षडविकार हे जे आहेत ना, सांडुनिया विषय वमन, झड कर करी षडरी दमन करायला सांगितलं. याचं दमन करावं सांगितलंय. यांच्याशी रोज युद्ध करावं लागतंय. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस्तवर या सगळ्या विकारांच्या तालावर नाचतोय, लक्षात घ्या. नुसता क्रोध जरी आला ना, या क्रोध विकाराने देहाचा जर ताबा घेतला तर काय अवस्था होते. विवेकाची जागा अविवेक काय घेतोय, विचारांची जागा अविचार काय घेतोय आणि अविचाराने अविवेकाने माणूस काय करेल हे सांगता येत नाही. असे सगळे विकार आहे. तर त्या विकारांचं दमन कर असं रामजोशी तुम्हा आम्हाला सांगताय. पण म्हणाले हे विकार कशामुळे उत्पन्न होतात. अर्जुनाला प्रश्न पडला. म्हणाले हे विकार कशामुळे उत्पन्न होतात, कशातून उत्पन्न होतात. आमची इच्छा नसताना सुद्धा आमच्याकडून हे पापाचरण का करून घेतात.
अथ केन प्रयुक्तोयम पापै चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजिता. असं आमच्याकडनं का पाप करून घेणारे हे कोण आहे? तेव्हा भगवान गोपाल कृष्ण म्हणताय, काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवा महाशनो महापापा विद्येन मिह वैरिणम्. हे आपले वैरी आहे. रजोगुणापासून उत्पन्न झालेले हे काम क्रोधादी विकार आहेत ना, याचं दमन कर. अभ्यास आहे, हा सुद्धा एक अभ्यास आहे. दमन करता आलं पाहिजे. मग म्हणाले काम क्रोध विकार दुसरीकडे वळवायचे. हा काम जो विकार आहे ईश्वरी भजनाकडे वळवायचा. हा जो कामना आहे ना, हा जो काम आहे तो ईश्वरी भजनाकडे लावायचा. मोह ईश्वराच्या चरणांचा आश्रय घेण्याकडे हा मोह वळवायचा. आणि अशा रीतीनं हे जे सगळे विकार आहेत ते दूर दमन करता आलं पाहिजे. सांडुनिया विषय मनम वमन झडकर करी षडरी दमन. हे षडविकार ज्ञानेश्वर माऊली म्हणताय, हे तुम्हा आम्हाला भगवत ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याच्या आड येणारे आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग म्हणताय. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे व्याघ आणि भजन मार्गीचे मांग मारकचे, असे सगळे विषय आहेत. आणि या विषयांचा तू त्याग कर, विषयांचं दमन कर. आणि पुढे असं म्हणताय, सांडुनिया विषय मन झडकर करी षडरी दमन पूजी मन हे करुनी सुमन. हे मन नावाचं इंद्रिय तुम्हा आम्हाला दिलंय ना, हे सूक्ष्म असं इंद्रिय आहे. हे जे इंद्रिय आहे हे सूक्ष्म इंद्रिय आहे. बाकीचे इंद्रिय तुम्हा आम्हाला दाखवता येतील, हात पाय डोळे कान सगळं दाखवता येईल. पण तुझं मन दाखव म्हटल्यावर ते मन दाखवता येणार नाही, कारण हे सूक्ष्म असं इंद्रिय आहे. भगवंतानी मुद्दामूनच ते सूक्ष्म असं इंद्रिय तुम्हा मला परमार्थ करण्यासाठी दिलेलं आहे. मन नावाचं जे इंद्रिय आहे ना, हे परमार्थ करण्यासाठी दिलेलं आहे. आणि हा देह जो दिलेला आहे प्रपंच करण्यासाठी, कर्म करण्यासाठी दिलेला आहे. आणि ह्या मनाने परमार्थ करायचा आहे, लक्षात घ्या. मनाने परमार्थ, शरीराने नाही. आमचं नेमकं उलट होतंय. देवळा रावळात जातो, देहाने सगळं चालू आहे. परमार्थिक सगळ्या गोष्टी देहाने चालू आहे. देवळा रावळात काय जातो, पोथ्या पुराण काय वाचतोय, पारायण काय करतोय, व्रतवैकल्य काय करतोय, उपास तापास काय करतोय, सगळं देहाने चालू आहे. आणि मन मात्र प्रपंचामध्ये, संसारामध्ये गुरफटलेलं आहे. तर परमार्थ हा मनाने करायचा, लक्षात. देव भावाचा भुकेला म्हणतो. जर फुलं तुम्हाला आम्हाला मिळाली नाही ना, तर भगवंताला भाव सुमन प्रिय आहेत. या फुलांच्या पेक्षा भाव सुमन महत्वाची आहे. देव भावाचा भुकेला. त्यासाठी मुद्दामून कुठेही खटपट करण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्याच्या कंपाऊंड मध्ये जाऊन खेचून फुलं आणण्याची आवश्यकता नाही. तर म्हणाले, देवाला आवडतात भावसुमन. देवाला भावसुमन आवडतात. पण या भावसुमनांचा दुष्काळ असल्या कारणानं बाजारातल्या फुलांचे भाव वाढले. याचा आमचा भाव कमी पडतो. आणि ही भावसुमन खरी भगवंताला अर्पण करायची असतात. काही जरी नसेल ना तरी दुर्वांकुरांश समर्पयामी असं मनाने भगवंताला बोलवायचे. कालोद्भव पुष्पाणी समर्पयामी, ते देवाला मिळतंय. भाव आहे. अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने अशी भगवंताची पूजा करायची आहे. तर असं हे जे मन नावाचं इंद्रिय जे तुम्हा मला दिलेलं आहे ते परमार्थ करण्यासाठी दिलेलं आहे. आणि परमार्थ करायचा म्हणजे मन शुद्ध पाहिजे. परमार्थ करायचा, ज्या इंद्रियाने परमार्थ करायचा ते इंद्रिय शुद्ध नको का असायला. मग मनाची शुद्धी ही स्नानाने होत नाही. आपण कितीही स्नान केलं ना, गरम पाणी घ्या, गार पाणी घ्या, कुठलाही मोती साबण सगळ्या बाजूने फेस करून लावला तरी मनाची शुद्धी नाही हो. या स्नानाने
तनाची शुद्धी होईल, काही काळापुरती का होईना या तनाची शुद्धी स्नानाने होईल, पण मनाची शुद्धी स्नानाने होणार नाही, तर मनाची शुद्धी ही नामाने होणार. भगवंताच्या नामाने ही मनाची शुद्धी आहे. आणि अशा रीतीनं मन शुद्ध करण्यासाठी भगवंताचं नाम सांगितलंय. नाम महिमा सगळ्या संत महंतांनी वर्णन केलेलं आहे, नाही. तर या मनाची शुद्धी या नामाने आहे. आणि धनाची सुद्धा शुद्धी करावी लागते. धनाची शुद्धी ही दानाने होते बरं का. धनाची शुद्धी ही दानाने होते. आणि असं दान तुम्ही जर केलं नाहीत ना, करा किंवा न करा, सरकार टॅक्सच्या दृष्टीने आधीच कापून घेतं. तुम्ही दान करा किंवा न करा. एखादा कुठलीही गोष्ट घ्यायची झाली की आम्ही टॅक्स देतोय, त्याच्यावर आम्ही टॅक्स भरतोय, त्या सरकारला टॅक्स देतोय. पण ही धनाची शुद्धी दानाने होते. पण दान सुद्धा तुम्हाला सांगतो अतिशय कठीण अशी गोष्ट आहे. पैसे मिळवणं त्या मानाने सोपं आहे, त्या मानाने म्हणतो मी. पैसे मिळवायला सुद्धा कष्ट लागतात, नाही अशातला भाग नाही. पण दान करणं हे या पैसे मिळवण्यापेक्षा अतिशय कठीण अशी गोष्ट आहे. ह्या दानाचं महत्व सांगताना ते म्हणताय की जेवढं आपण दान करतो ना त्याच्या 8 पटीनं तुम्हाला मिळत असतं. 8 पटीनं, 8% नाही. ते बँक पोस्ट देत असतील 8%, पण 8 पटीनं तुम्हाला मिळतंय. जेवढं दान करू 8 पटीनं तुम्हाला मिळतंय. बघा काय दानाचा महिमा आहे बघा, नाही. असं हे दान आहे, पण इतकं सोपं नाही. आपल्याला वाटतं आपण दान करावं, पण हा जो काळ आहे ना, मधला काळ जो जसा जाईल ना तसा बुद्धीचा पालट होतो. लक्षात घ्या. एकदा दानाचं महात्म्य मी कीर्तनात सांगितलं. दानाचं महात्म्य काय हे कीर्तनात सांगितलं तर एकाला खरोखर वाटलं की आपण कीर्तन झाल्यानंतर आरतीमध्ये, बुवांच्या आरतीमध्ये काहीतरी दान दिलं पाहिजे. म्हणून हे गृहस्थ घरी गेले, 2-3 हजार रुपये आणले, बुवांच्या दान करायचं म्हणून आणले. आणि झालं, सगळं कीर्तन झालं, आरती झाली. आणि आता सगळेजण नमस्कार करत होते. नारदाची गादी, नारदाच्या गादीला सगळेजण नमस्कार करत होते. एवढं कीर्तन श्रवण केलं, नाही का. चांगलं आध्यात्मिक गोष्टी आमच्या कानावर पडलेल्या आहेत. तर काय, आणि सगळेजण दर्शन घेत होते. ह्याने विचार केला, 2000ची नोट काढली. म्हणाले आज आपल्याला दान धर्म करायला लागतो. पण बघतोय सगळीकडे कोणी तशा नोटा काही जास्ती दिसत नाहीत. म्हणाले परत हात खिशात गेल्या, 500ची आहे तर कशाला 2000? नाही का, 500ची असताना 2000 का? बघा जसा काळ जात होता तसा बुद्धीचा कसा पालट होता. हात खिशात घेतला, 500ची घेतली, तरी पुढे विचार आला 100ची आहे. तर कशाला 500ची? परत हात खिशात 100ची नोट काढली. परत म्हणतोय 100 काय, तसे कोणी दिले नाहीत म्हणाले, कोणीच 100ची नोट नाहीये, 50ची आहे. 50ची काय काढतोय, 20ची काढतोय, 10. आता 10ची तरी ते पण नाही, 5 रुपये सुटे आहेत. बघा म्हणजे काळ गेला, दान धर्म करावा असा वाटत होता, पण जसा काळ झाला तसा बुद्धीमध्ये कसा पालट होतो. लक्षात. 5 रुपये ठेवले, 2 रुपये काढले, 1 रुपया, आता तरी नाही. शेवटी त्याने करता करता 4 आण्याचं नाणं काढलं. बघा त्यांना तिथे समजलं काय, पृथ्वी तलावर कुठेही चालत नाही, पण ते बुवांच्या आरतीत चालतं. म्हणून त्या बुवांच्या टाळकावरून 4 वेळा ओळखून त्याने ते 4 आणे आरतीत टाकले. 2000 रुपये घेऊन आलेला. त्यामुळे दान धर्म करणं हे सुद्धा सोपं नाही बरं का. दातृत्व वंश पुण्येनं म्हणतात, त्याला वंशाची पुण्याई असावी लागते, तर दान धर्म घडतोय. असा हे दान आहे. आणि हा दान केल्यामुळे धनाची शुद्धी आहे. म्हणून स्नानाने तनाची शुद्धी आहे, नामाने मनाची शुद्धी आहे, आणि दानाने धनाची शुद्धी आहे. अशा रीतीनं इथे मन जे आहे शुद्ध करण्यासाठी असं हे शुद्ध मन, ते सुमन आहे, मनरूपी सुमन आहे, मनरूपी फूल आहे. हे आम्हाला भगवान शंकरांच्या चरणाशी व्हायचंय. म्हणून कसं व्हायचं, हे सांडुनिया विषय वमन, झडकर करी षडरी दमन, पूजी मन हे करुणी सुमन, गिरिजाधवाला. अशा रीतीनं याला आपण अर्पण करायचंय, आपलं मन अर्पण करायचंय, मनरूपी सुमन अर्पण करायचंय.
आणि पुढे असं म्हणताय, धरशील दृढ चरण कमल. या भगवान शंकरांच्या चरणांचा तू खरोखर आश्रय घेतलास ना, धरशील दृढ चरण कमल. अतिशय अनन्य भावाने जर भगवंताला शरण गेलास, तिथे शरणागत भाव हा सगळ्यात महत्वाचा आहे. परमार्थाचा पाया आहे, लक्षात घ्या. शरणागत भाव तयार होण्यासाठी हा नमस्कार सांगितलेला आहे. शरणांचा आश्रय घ्यायचा असेल तर धरशील दृढ चरण कमल, घडीभर मन करुनी विमल. एक घडीभर हे जे मन आहे ना, चंचल असणारं मन, त्याची निश्चल अशी अवस्था भगवान शंकरांच्या चरणकमलाशी झाली पाहिजे. आणि तरीच सकल पाप शमेल. असं जर तू खरोखर केलंस ना, तर तू आतापर्यंत जे काही केलेलं तुझ्या हातून काही अनवधानाने म्हणा, अज्ञानाने म्हणा, जे काही पापाचरण आहे त्या पापाचं निरसन होईल. आणि अशा रीतीनं तुम्हा मला सावध करताय. सगळे संत म्हणतात तुम्हा मला सावध करताय. आम्ही इतके बेसावध आहोत की आम्हाला अजून भरपूर जगायचंय, मजा करायची आहे. देह सुखी तर मी सुखी अशी अवस्था आहे. देह बुद्धीमुळे या देहावर प्रत्येकाचं प्रेम आहे, लक्षात घ्या. या देहाला सुखात ठेवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे देहाला सुख मिळालं तर मी सुखी आहे, अशी त्याची अवस्था आहे. तर असं गाफील राहून चालणार नाही, म्हणून सावध करताय. सर्व संत महात्मे तुम्हा मला सावध कर. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. जाग करताय, सावध करताय. जाग म्हणजे काय, झोपेतून उठवण्यासाठी संतांना ठेवलंय की काय? जाग म्हणजे आयुष्यात तू काय करतोस, काय करायला पाहिजे, आता तरी सावध हो. अरे आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. अशा तऱ्हेनं तुम्हा मला सावध करताय. आणि रामजोशी पण शेवटच्या कडव्यामध्ये तुम्हा मला सावध करताय. तेही म्हणताय, सावध हो करिशी काय, सावध हो करिशी काय, शंकर गुरु बाप माय. शंकर गुरु बाप माय, चिंतुनी मने राम पाय, हृदयी निमाला. भज भज भव जलदी माझी, मनुजा शिवाला. अवंतिका नगरी उज्जैन. त्या उज्जैन नगरामध्ये एक राजे राहत होते. महाराजे होते, राजे होते. आणि खरोखर प्रजेचं पालन उत्तम प्रकाराने करायचे. आणि त्यांनी काही शौर्य गाजवलेलं होतं. त्यांच्या कार्यामध्ये शौर्य गाजवलं होतं. म्हणून त्या इंग्रज सरकारने त्यांना एक तलवार दिलेली होती. त्या महाराजांना, महाराजे होते उज्जैनचे, त्यांना एक तलवार दिलेली होती. आणि ती तलवार म्हणजे युद्ध खेळण्यासाठी नाही, एक शोच होता. हिरे माणकं वगैरे सगळी लावलेली चकचकीत अशी ती तलवार होती. अमूल्य असं रत्न त्याला लावलेली होती. अशी तलवार त्या इंग्रज सरकारनं त्यांना बहाल केले. मोठा आनंद झाला. त्या राजांना सुद्धा मोठा आनंद झाला. वा वा म्हणाले, सगळ्यांना दाखवत होते, बघा म्हणाले माझी कशी तलवार आहे. अशा रीतीनं त्याने एकदा ठरवलं की आपण काशी यात्रा करावी. त्या उज्जैनच्या राजाने ठरवलं, महाराजाने ठरवलं, आपण काशी यात्रेला जावं आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं. नाही का म्हणाले, काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊया, गंगेत स्नान करूया. म्हणून हे राजे काशी यात्रा करण्यासाठी गेले. काशी यात्रा करताना त्या गंगेच्या घाटावर एक मनकर्णिकेच्या घाटाकडे जायचं होतं. त्या होडीमध्ये बसलेले आहेत आणि होडीत बसून हे महाराजे चाललेले आहेत. त्या मनकर्णिकेच्या घाटाकडे चाललेले आहेत. अहो, त्या गंगेचा ओघ केवढा होता, ओढ केवढी होती त्या पाण्याला. उंचच्या उंच लाटा पण होत्या. आणि तशात ते चाललेले, होडीतून चाललेले होते. आणि तेव्हा त्यांनी त्या गंगेच्या पात्रामध्ये एक कोणतरी गृहस्थ लीलया तरंगताना बघितले. अरे काय ओढ आहे. आणि तिथून आपण कसे विश्रांती घेतो, झोपतो, तसे ते लीलया झोपलेले होते. आणि त्या लाटेवर खालीवर काय होत होते. काय म्हणाले, कमाल आहे, कोण आहे ते गृहस्थ म्हणाले. लीलया तरंगत आहे, पोहत पण नाही, तरंगतायत म्हणाले, कोण आहे ते. आश्चर्य वाटलं. तर त्यांचा एक शिष्य त्या होडीमध्ये होता. त्यांचा शिष्य त्या होडीत होता. आणि त्याने सांगितलं ते तैलंग स्वामी आहे.
हे काशीचे सुप्रसिद्ध असे योगी आहेत, महान योगी आहेत, त्यांचं सामर्थ्य फार मोठं आहे म्हणाले. असे हे तरंगणारे हे तैलंग स्वामी आहेत. जेव्हा गोंदवलेकर महाराज सद्गुरूंच्या शोधार्थ जेव्हा बाहेर पडले ना, तेव्हा या तैलंग स्वामींची त्यांची भेट झालेली होती. त्यांच्याबरोबर महिना 2 महिने त्यांचा काळ त्यांनी अनेक योग प्रकार त्यांच्याकडून शिकलेले होते महाराजांनी. असे हे तैलंग स्वामी आहेत. आणि त्या तैलंग स्वामीने सुद्धा महाराजांचं ते केलेलं भजन भयंकर आवडायचं. जय जय श्रीराम, जय जय श्री, असं ते भजन त्यांना फार आवडायचं, ते रंगून जायचे. आणि अशा रीतीनं हे तैलंग स्वामी होते. आणि अशा ह्यांनी विचार केला, ह्या तैलंग स्वामींनी म्हणे माझी ही तलवार बघितली ना तर ते आपली स्तुती करतील, ते स्तुती करतील, आपली कीर्ती गायली जाईल म्हणाले. त्यांना ओळख तरी सांगता येईल. पण म्हणाले त्या होडीवाला सांगितलं त्यांच्या जरा जवळ न्या, त्यांना आपण घेऊया म्हणे, तैलंग स्वामींना आपल्या होडीमध्ये घेऊया. म्हणून ती होडी होती ती त्यांच्या जवळ जवळ जायला लागली. तेवढ्या तैलंग स्वामींनी ह्याला काय म्हणायचंय ते ओळखलं. त्यांनी ते ओळखलं आणि उडी मारून त्या होडीमध्ये आले, जवळच आले आणि उडी मारून त्या होडीमध्ये आले. आणि विचार त्यांनी सांगितलं, अहो म्हणाले तुमची तलवार दाखवा ना म्हणाले. बघा, म्हणजे त्यांनी ओळखलं, ते अंतर्ज्ञानाने बरोबर त्यांनी ते ओळखलं, याच्या मनामध्ये काय आहे, याला काहीतरी उपदेश केला पाहिजे. राजा आहे आणि राजा या दृष्टीने ह्याला काहीतरी सांगितलं पाहिजे. राजाला आनंद झाला, ते महाराजांना आनंद झाला. उज्जैनचे महाराज त्यांनी लगेच ती तलवार काढूनच उभे होते, केव्हा एकदा त्यांना दाखवतोय असं झालं होतं. आणि ती तलवार त्यांनी उभी, त्या तैलंग स्वामींना त्याने ते तलवार दिली. वा वा म्हणाले, काय सुरेख तलवार आहे, असं करतायत, त्याची स्तुती करतायत म्हणाले. आणि ती तलवार घेतली आणि त्या गंगेच्या पाण्यात टाकून दिली. बघा, त्या तैलंग स्वामी ती तलवार टाकून दिली. आता इतका वेळ त्या तैलंग स्वामी बद्दल या राजांना आदर होता बरं का. आता राग आला, अरे एवढी अमूल्य, काय नुसती काय युद्धाची तलवार नव्हती, अमूल्य रत्न त्याला लावलेली होती, अशी ही तलवार म्हणाले गंगेत फेकून दिली, कशी मिळणार आता म्हणाले. क्रोध आला. तर त्यांच्या शिष्याने जाऊ, काही घबरू नका म्हणाले, आपण पाणबुड्या वगैरे काहीतरी सोय करूया आणि ती तुमची तलवार मिळवून. अहो कसल्या पाणबुड्या, केवढी खोल आहे, गंगा नदी आहे, केवढा ओढ त्याला आहे, कुठून मिळणार म्हणाले. रागावले. आता ह्या तैलंग स्वामींना काय करू आणि काय नाही असं झालं. आणि ती होडी हळूहळू त्या मनकर्णिकेच्या घाटाला लागलेली आहे. घाटाला लागल्यानंतर तैलंग स्वामी कोणी तेव्हा त्याने अडवलं. ओ जाऊ नका म्हणाले, थांबा. काय झालं म्हणाले, माझी तलवार का फेकून दिली, मला तलवार द्या. हो का, अरे तुझी तलवार पाण्यात गेली नाही का. तैलंग स्वामींनी काय करावं, पाण्यात हात घालावा आणि 2 तलवारी तशाच काढल्या. काय असतो, काय सिद्धी प्राप्त झालेली असते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती या सर्व संत महंतांना प्राप्त झालेली असते. आणि त्यांनी तशाच्या तशा 2 तलवारी काढल्या. 2 तलवारी काढल्या आणि त्यांना सांगितलं, बघा तुमची कुठली तलवार आहे ती घ्या म्हणाले. त्यांना पण आश्चर्य वाटलं, राजाला आश्चर्य वाटलं. त्या दोन्ही तलवारी सारख्या, इकडे पण चांदीची मूठ, इथे चांदीची मूठ, सगळं ते लावलेलं, हिरे माणकं सगळी लावलेली. कुठली, बराच वेळ विचार करतायत काय करावं, का दोन्ही तलवारी घ्यावा. हा पण विचार मनामध्ये आला. तैलंग स्वामी म्हणतायत, का म्हणे एवढा वेळ लागतो, तुमची वस्तू तुम्हाला ओळखत नाही का, ज्या ती ओळखत नाही तो त्या ती तुमची वस्तू नाही म्हणाले. असं म्हणाले, नाही म्हणाले, ही तलवार माझी. आणि ही दुसरी तलवार त्याने देऊन टाकली. आणि तैलंग स्वामी काय स्वतःकडे ठेवली नाही, ती सुद्धा गंगेच्या पाण्यात टाकली. तेव्हा तैलंग स्वामीने त्या महाराजांना सांगितलं, अरे बाबा रे, तू राजा आहेस ना, तर लक्षात ठेव, हे सगळं जगत आहे, हे सगळं भगवंताने निर्माण केलेलं आहे. आणि या जगतामध्ये जे जे काही आहे हे सगळं भगवंताचं आहे. तुमचं आमचं इथे काहीही नाही. कुठलाही मालकी हक्क इथे दाखवायचा नाही, हे माझं आहे म्हणून. ते ओनरशिपचं घर ठीक आहे, ॲग्रीमेंट पुरतं ठीक आहे, पण इथे आपलं काहीही नाही हे लक्षात आलं पाहिजे. हे सगळं भगवंताचं आहे. आणि तुझं जे काही तन मन धन जे काही असेल हे भगवंताचं आहे, आपलं इथे काहीही नाही.
हे सगळं विश्व भगवंताचं आहे आणि त्या विश्वामध्ये भगवंताने तुम्हा मला जन्माला घातलेलं आहे आणि तुम्ही आम्ही त्याचे सेवक आहोत. या भगवंताचे तुम्ही आम्ही सेवक आहोत, त्याचे ट्रस्टी आहोत, त्याचे विश्वस्त आहोत, त्याचे कारभारी आहोत, नाही का? त्याचे सेवक आहोत, त्याचे नोकर आहोत. आपला कुठलाही अधिकार या जगतामध्ये नाही. आपला जाताना काहीही घेऊन जाणार नाही. पण भगवंताने जे कर्म तुम्हा आम्हाला दिलेलं आहे, तैलंग स्वामी सांगतायत, बाबा रे, जे कर्म तुम्हा आम्हाला दिलेलं आहे ते मोठं प्रामाणिकपणे करा. भक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. जे आपल्या वाट्याला काम आलेलं आहे ते मोठं प्रामाणिकपणे करणं, भगवंताला आवडेल असं करणं, आणि ह्यालाच भक्ती म्हटलेलं आहे. आणि ते करताना मला ह्या कर्माचा एवढा मोबदला मिळालाच पाहिजे असा कुठलाही अट्टहास असता कामा नये. मला हे मिळालं तर मी हे कर्म करीन नाही. तो भगवंताच्या जगामध्ये तुला भगवंताने जन्माला घातलेला आहे. जे तुझ्या वाट्याला काम आलेलं आहे, जे कर्म आहे, निमूटपणे मोठ्या आनंदाने करायचं आणि जे काही फळ मिळेल. कर्माचा सिद्धांत तसा आहे, कर्म केल्यावर त्याचं फळ काही ना काहीतरी तुम्हा आम्हाला मिळणार. आणि जे काही फळ आहे ते मिळाल्यानंतर आत्यंतिक समाधान, आत्यंतिक संतुष्टता आपल्यामध्ये पाहिजे. कुठलाही अट्टहास असता कामा नये आणि याला भक्ती असं म्हणतात. असं हे तैलंग स्वामीने सांगितलं. म्हणून रामकशी पण तुम्हा आम्हाला म्हणताय, सावध हो करिसी काय, शंकर गुरु बाप माय, चिंतुनी मनी राम पाय, हृदय निमाला. मूळ पद्यामध्ये भज भज भव जलधि माये, मनुजा शिवाला. भज 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 भव जलधि माये, मनुजा शिवाला. भज भज भुवनपती
Jai Ram
राम जय जय राम श्री राम जय 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 राम जय जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पते हर हर महादेव जगदम्बा माता की जय सद्गुरुनाथ महाराज की जय भारत माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। आणि भगवान शंकराने ज्याला त्याच्या संकटातून मुक्त केलं आणि सगुण रूपामध्ये दर्शन दिलं अशा एका भगवत भक्ताचा चरित्र भाग आपण दृष्टांतादाखल बघूया। गिरिजा म्हणे धनाहुन गिरिजा म्हणे धनाहुन पुत्र प्रिय गीतया पदे सधन गिरिजा म्हणे धनाहुन पुत्र प्रिय गीतया पदे सधन राज्य त्यजून सुतार्थ राज्य त्यजून सुतार्थ प्रिय झाले दशरथास त्या निधन राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम नमः पार्वती पते हर हर महादेव। कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती माता बसलेली आहे। दोघांच्या मध्ये सुरेख असा संवाद चालू आहे। दुपारची वेळ आणि असाच विषय निघाला। काय म्हणाले, या जगतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात। म्हणाले पुत्रावर प्रेम करणारी, धनापेक्षा पुत्रावर प्रेम करणारी माणसं इथे खरोखर आहेत म्हणाले, नाही तर पुत्राला किती महत्व आहे, नाही का? आपल्याला पुत्र होणं, पुत्र प्राप्ती होणं आणि त्याच्यावर असणार आई वडिलांचं प्रेम हे काही खरोखर विलक्षण आहे असं पार्वती माता भगवान शंकरांना सांगते। आणि त्या पुत्रापुढे त्यांना काही धन विन काही
नसलं काय असलं काय, पण पुत्रावर त्यांचं प्रेम मात्र असतं म्हणे. असा त्यांचा विषय चालू आहे. पण भगवान शंकर म्हणाले तसं नाहीये म्हणाले. जसं तुला वाटतं ते तसं नाहीये. इथे पैशाला फार किंमत आहे. या जगतामध्ये धनाला इतकी किंमत आली आहे, तर राम करता नाहीये, तर कोण करता म्हणाले? दाम करी काम, अशी परिस्थिती आहे. या जगाची परिस्थिती बघा गेली, नोट दाखवली ना की लगेच धावत धावत जातोय कर्म करण्यासाठी, अशी अवस्था आहे. दाम करी काम, इथे कोणी राम करता नाही, तर हे पैसा आहे सगळ्यांकडून कर्म करून घेतोय, अशी अवस्था आहे. पैसा नसेल ना, लौकिक धन नसेल ना, माणसं कोणी विचारत नाही. तो तुमच्या आमच्याकडे थोडंफार का होईना पेन्शन म्हणा आहे म्हणून आम्हाला घरात तरी घेत आहे, अशी अवस्था आहे. जर नसेल ना कोणी विचारणार नाही. इतकी पैशाला किंमत आहे. पैशाला इतकी किंमत आहे, घरात सुद्धा घेणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. इन्कम असेल तर कमी, घरात केव्हा गेट आउट, इन्कम असेल तर कमी, नाही तर गेट आउट, अशी परिस्थिती इथे आहे म्हणाले. भगवान शंकरांना सगळी कल्पना आहे. पार्वतीला सांगताय तुला माहित नाही म्हणाले, मी फिरत असतो इकडे तिकडे, मला सगळी या जगताची कल्पना आहे. इतकी पैशाला किंमत आहे. जो वरी पैसा तो वरी पैसा, असं म्हणतो. आम्ही सुद्धा कीर्तनातून घरी गेल्यावर काही डबल आणलं असेल तर चहा ठेवायचा कधी विचार करतात, अशी अवस्था आहे म्हणाले. आणि अशा रीतीनं पैशाची इतकी किंमत इथे आलेली आहे. सुभाषितकार काय म्हणतात, ह्या धनाला किती किंमत आहे. लक्ष्मी त्वयालंकृत मानवाये, पापैर्विमुक्ता नृपलोकमान्या, गुणैर्विहीना गुणिनो भवन्ति, दुःशीलनशीलवतां वरिष्ठ. पार्वती पदे हर हर महा. लक्ष्मी त्वयालंकृत मानव आहे. मानवाचा खरा अलंकार कुठला आहे, तर ज्याच्याकडे लक्ष्मी आहे ना त्याला सगळे मान सन्मान देत आहे. लक्षात घ्या. लक्ष्मी त्वयालंकृत मानव आहे. पापैर विमुक्ता नृपलोक मान्या. तो कितीही पापी असेल, कितीही दोषी असेल तरी तो निर्दोष सुटतो. तो कितीही जरी पापी असेल तरी पुण्यवान समजला जातोय ह्या जगतामध्ये. का तर त्याच्याकडे धन आहे, त्याच्याकडे पैसा आहे, म्हणून त्याला कितीही त्याने गुन्हे केले तरी तो निर्दोष सुटतोय. परत दुसऱ्या दिवशी घरी येतोय निर्दोष सुटून. का तर त्याच्याकडे पैसा आहे. तसंच गुणैर्विहीना गुणिनो भवन्ति म्हणाले, तो कितीही अवगुण संपन्न असला तरी तो सर्वगुण संपन्न समजला जातो. का तर त्याच्याकडे धन आहे. तो कितीही अवगुणी असू दे, सगळे अवगुण त्याच्यामध्ये असू दे, पण धनामुळे त्याला किंमत असते आणि तो गुणवान समजला जातो. गुणैर्विहीना गुणिनो भवन्ति, दुःशीलना शीलवतां वरिष्ठ. बघा, तो कितीही अनितीनं वागणारा असू दे तरी तो शीलवान समजला जातो, नीतिवान समजला जातो. का तर त्याच्याकडे धन आहे म्हणून. अशी ही धनाला किंमत आहे, नाहीतर कोणी विचारत नाहीये. आणि अशा रीतीनं धनाच्या लोभापायी म्हणाले काय मुलं घेऊन बसणार. जसं म्हणाले कामांतुराणां न भयश्च लज्जा, असं म्हणे. जो कामातूर झालेला असतो ना त्याला भय नाही आणि लज्जा पण काही नसते. असं कामांतुराणां न भयश्च लज्जा, तसंच अर्थांतुराणां न पिता न बंधू, असं म्हणते. जो अर्थांतुर झालेला आहे, ज्याचा पैशाचा ज्याच्याकडे लोभ आहे ना, तो तिथे बघत नाही हा माझे वडील आहेत का माझे भाऊ आहेत, हे सुद्धा तो बघत नाही. त्याला फक्त पैसा दिसतो. अहो, कोर्टामध्ये अनेक अशा केसेस पडलेल्या आहेत. वडिलोपार्जित सगळा इस्टेट आहे आणि हे सगळे मुलं भांडतायत. आता वय किती झालं, म्हातारपण आलं तरी अजून काही निकाल लागत नाही, अशी अवस्था आहे. तरी सुद्धा त्याच्या मागे लागलेल्या आहे. आणि अशा अनेक केसेस त्या कोर्टामध्ये आहेत. तसं धनाला अतिशय किंमत आहे. धन नसेल, अहो धनाच्या लोभापायी काय मुलं बघतायत म्हणाले. मी माझ्या एका भगवत भक्त आहे, बालभक्त आहे. त्या बालभक्ताची कथा मी तुला सांगतो. म्हणून भगवान शंकर पार्वतीला सांगतायत माझ्या या बालभक्ताची कथा. तेव्हा ते सांगतायत
की म्हणाले हा कुबेर, त्या कुबेराकडे भरपूर संपत्ती. अहो काहीकांच्याकडे इतकी संपत्ती, अहो कुठे ठेवायचं ही त्यांना काळजी आहे. आणि इतके पैसा मिळवत आहेत. एक गृहस्थ म्हणाले इतका पैसा मिळवलेला त्यांनी 7 पिढ्या पुढे खाऊन बसून खातील अशी 7 पिढ्यांची सोय याने केलेली आहे. तरी सगळे हिरमुसलेले, सारखं डोक्यावर आठ्या काय, कधी आनंदी चेहरा नाही, समाधान त्यांच्या चेहऱ्यावर नाही. एकाने विचारलं काय हो, अहो एवढं 7 पिढ्या बसून खातील असं तुमच्याकडे आहे आणि काय कसली काळजी आहे. अहो तुम्हाला काय समजतं, 8व्या पिढीचं कसं होईल याची काळजी मला लागणार. तर काय म्हणायचं, नमः पार्वती पते हर हर महादेव. एक विकत चालला 110 रुपयात म्हणाले आयुष्यभर बसून खा. 110 रुपयामध्ये म्हणाले आयुष्यभर बसून खा. सगळेजण बघत होते, अरे 110 रुपयात आयुष्यभर बसून खा, काय आहे तरी काय आणलंय. आणि त्यांनी आणलं तर त्यांनी दाखवलं पाट विकायला आणला होता, आयुष्यभर बसून खा म्हणाले. त्या पाटावर बसून खा, आयुष्यभर त्या पाटावर 110 रुपयामध्ये बसून खा. आणि अशा रीतीने ज्यांच्याकडे धन आहे, भरपूर धन आहे म्हणाले, आणि ह्या कुबेराकडे इतकं धन निर्माण जमलेलं आहे, कुठे ठेवायचं. पूर्वी काय असं बँक आणि पोस्ट काही नव्हतं, तर पूर्वी असे पुरून ठेवायचे. ते धन व्यवस्थित राहावं म्हणून विशिष्ट जागा ठरवायचे आणि तिथे धन ते पुरून ठेवायचे. ह्या कुबेराने काय केलं, हे सगळं धन त्याच्याकडे भरपूर होतं, कुठे ठेवायचं म्हणून असं एकदा तो जंगलामधून चाललेला असताना एक पुरातन शिवमंदिर त्याला दिसलं. एक शिवमंदिर, पुरातन असं शिवमंदिर आहे. आजूबाजूला इतकी झाडी झालेली आहे की ते मंदिर आहे की नाही हे सुद्धा कोणाला माहिती नाही. त्यामुळे कोणी त्या मंदिरामध्ये येऊ शकत नव्हतं. अशी त्या मंदिराची अवस्था झालेली होती. या कुबेराने काय केलं, आजूबाजूचा सगळा परिसर मोकळा केला, स्वच्छ केला आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्या मंदिराचा म्हणाले जीर्णोद्धार केला आणि त्याच्याकडे रुद्रकोटी सुवर्ण मुद्रा होत्या. रुद्रकोटी सुवर्ण मुद्रा होत्या. आणि ह्यांनी काय विचार केला, आपण तिथे भगवान शंकरांची प्रतिष्ठापना करूया आणि त्याच्याच खाली या सगळ्या रुद्रकोटी सुवर्ण मुद्रा आहेत त्या सगळ्या पुरून ठेवूया आणि वरती शंकरांची प्रतिष्ठापना केली की कोणाला काहीही समजणार नाही. अशा रीतीने म्हणे त्या कुबेराने काय केलं, तिथे ते सगळे त्या रुद्रकोटी मुद्रा आणलेल्या आहेत आणि भगवान शंकरांची स्थापना करण्याच्या आधी तिथे खड्डा काढलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ते सुवर्ण ठेवलेलं आहे. ब्रह्मवृंदांना सुद्धा बोलवलेलं आहे. त्यावेळेला ब्रह्मवृंदांना बोलवले आहे. काही मंगल वाद्य पण तिथे आणलेलं आहे आणि वर्णन केलंय, निधी ठेवून भूमीत कुबेरा, निधी ठेवून भूमीत कुबेरा, भगवान शंकरांची प्रतिष्ठापना करण्याच्या आधी हे सगळ्या रुद्रकोटी मुद्रा ज्या होत्या त्या भगवान शंकरांच्या खाली खड्डा घडलेला आहे आणि त्याच्यावर शंकरांची प्रतिष्ठापना. त्यावेळेला ब्रह्मवृंद आलेला आहे. ब्रह्मवृंदांच्या ह्या ब्रह्मघोषामध्ये आणि स्वरे कसा मंगलवाद्याच्या घोषामध्ये त्या सुवर्ण मुद्रा कोरलेल्या आहेत आणि त्याच्यावर भगवान शंकरांची प्रतिष्ठापना केलेली आहे.
शंकरांची प्रतिष्ठापना केलेली आहे. तो रुद्रकोटी मुद्रा, सुवर्ण मुद्रा तिथे कोरलेल्या आहेत. त्यांच्यावर त्या भगवान शंकरांची प्रतिष्ठापना केली आहे आणि त्याचं नावच धनेश्वर असं ठेवलं. भगवान शंकरांचं नाव धनेश्वर असं ठेवलेलं आहे, कारण धन आहे, खाली धन आहे, सुवर्ण मुद्रा आहे, रुद्रकोटी सुवर्ण मुद्रा असल्या कारणानं त्या भगवान शंकरांचं नाव धनेश्वर असं ठेवलेलं आहे. सुरेख असा जीर्णोद्धार मंदिराचा कुबेरानं केला आणि त्यावेळेला आजूबाजूचे लोक पण त्यामुळे यायला लागले, दर्शन घेण्यासाठी यायला लागले. आता भगवंताची प्रतिष्ठापना केल्यानंतर पूजा करण्यासाठी पुजारी पाहिजे की नको, त्याची पण व्यवस्था केली, पुजाऱ्याची व्यवस्था केली. रोज तिथे दिवा बत्ती आरती ही झाली पाहिजे, भगवंताची पूजा अर्चा व्यवस्थित झाली पाहिजे आणि अशा रीतीनं ती पण सोय केलेली आहे. आता हे धन म्हणाले कोणाला मिळेल, काहीतरी लिहिलं पाहिजे. म्हणून पुढे नंदिकेश्वर नंदी होता, त्या नंदीच्या समोरच एक चिरा त्यांनी बघितला. त्या चिरावर त्याने एक वृत्त कोरलं, हे धन जे आहे, या सुवर्णकोटी मुद्रा ज्या आहेत त्या कोणाला मिळतील, आणि तिथे ते वृत्त कोरलेलं आहे. स्मरणा पुढे नंदिकेश्वरा, सर्वसामान्यांना कळण्यासाठी हे धन कोणाला मिळेल त्याचं वृत्त त्या चिऱ्यावर त्याने घेऊन दिलं आहे. दगड होता आणि त्या दगडावर त्याने वृत्त काय कोरलं, हे धन कोणाला मिळेल. म्हणजे ते वृत्त असं लिहिलं की ते कोणालाच जमणार नाही. असं काय वृत्त होतं ते, तर म्हणाले माघ महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये येणारी शिवरात्र, त्याला आपण महाशिवरात्र म्हणतो नाही का. माघ महिन्यामध्ये वद्य पक्षामध्ये येणारी ती शिवरात्र, ती जेव्हा सोमवारी येईल, ती सोमवारी आली पाहिजे. त्या सोमवारी आलेल्या शिवरात्रीच्या दिवशी एखाद 5 वर्षाचं ब्राह्मण कुमार बघा, त्याला त्या दिवशी 5 वर्ष पूर्ण झालेली पाहिजे, असा ब्राह्मण कुमार कुठल्याही प्रकारचं दुःख न करता, आई वडिलांनी त्याचे हात काय मस्तक धरायचं आहे आणि कुठलाही प्रकारचा शोक न करता, दुःख न करता, तो जो त्याचा बळी देईल रात्री 12च्या सुमारास, जो बळी देईल त्याला या सुवर्णकोटी रुद्रकोटी मुद्रा, या रुद्रकोटी सुवर्ण मुद्रा ज्या आहेत त्या मिळते. कठीण आहे हे, एवढं सगळं जमवायचं म्हणजे फार कठीण आहे. परंतु त्यांनी लिहून दिलं, लिहून तर ठेवूया म्हणाले, बघूया. आणि अशा रीतीने ते वृत्त कोरलेलं आहे. आणि त्याच वेळेला चाकण ग्रामचा एक राजा होता, त्याचं वर्णन केलंय. देशपते सिंहध्वज राजा, देशपते सिंहध्वज राजा, चाकण ग्रामे नामे, देशपते सिंहध्वज राजा, चाकण ग्रामे नामे, पिता शिकार साधन पर
चाकण ग्रामी नांदे असं वर्णन. त्या चाकण ग्रामामध्ये हा देशपती सिंहध्वज नावाचा राजा होता आणि तो प्रजेला पीडा देण्यासाठी जणू काही हा राजा झालेला आहे. सर्व प्रजेला पीडा द्यायचा, आपल्याला जास्तीत जास्त धन कसं मिळेल याच्या उद्योगात तो होता. शिकारीचा नाद, त्या राजाला शिकारीचा नाद होता. वेगवेगळ्या जंगलातून जायचा, शिकार करायचा. आणि त्यांनी सुद्धा ऐकलेलं होतं कर्णोपकरणी या जंगलात म्हणाले कुठलं तरी एक मंदिर आहे, शिव मंदिर आहे, तिथे काहीतरी पुरून ठेवलेलं आहे असं एवढं त्याला समजलेलं होतं. तर तिथेही जावं. आता हे मंदिर जीर्णोद्धार झाल्या कारणानं आजूबाजूच्या परिसरातले लोक तिथे देवदर्शनाला येऊ लागले. त्या धनेश्वराच्या दर्शनासाठी येऊ लागले. रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती व्हायला लागली, आरती व्हायला लागली, पूजा अर्चा व्हायला लागली आणि सगळेजण भक्तिभावाने त्या भगवान शंकराला धनेश्वराला रोज नमस्कार करू लागले. आणि हा देशपती सिंहध्वज राजा तिथे शिकारीसाठी त्या जंगलामध्ये आलेला होता. जंगलामध्ये आलेला असताना त्यांनी शिकार वगैरे सगळं केल्यानंतर त्या मंदिरामध्ये तो आला. मंदिरात आला, देवदर्शन त्याने केलेलं आहे आणि काय म्हणाले, कुठे काही दिसत नाही, कुठे बरं असतील ह्या रुद्रकोटी मुद्रा म्हणाले कुठे असतील, कारण बरेच वर्षाचा काळ लोटलेला होता. तो आला होता खरं, पण मध्ये बराच वर्षाचा काळ लोटल्या कारणानं काय करावं काही समजेना. आणि त्या नंदिकेश्वराच्या इथे बसलेला असताना ती चिरा त्याने बघितली. त्या चिरावर ते वृत्त कोरलेलं होतं पण अस्पष्ट झालेलं, ते पाहिजे तसं दिसत नव्हतं. म्हणून त्याने काय केलं, आज जाऊन काजळी होती, त्या दिव्याची जी काजळी होती ती हातानं त्या चिऱ्यावर फासल्यानंतर तो सुस्पष्ट झाला. जो काही वृत्त कोरलेलं होतं ते सुस्पष्ट झालं, दिसायला लागलं. आणि त्याने ते वाचलं तर म्हणाले, वा म्हणाले, सुवर्ण मुद्रा, रुद्रकोटी सुवर्ण मुद्रा मिळतील. कोणाला मिळतील तर माघ महिन्यात येणारी ही वद्य पक्षातली शिवरात्र, वद्य पक्षात येणारी शिवरात्र. बर पुढे काय, सोमवारी आली पाहिजे. आणि त्याने विचार केला, या वर्षीचा जी माघ महिना आहे त्याची शिवरात्र बरोबर सोमवारी येते. आणि बघितलं बरोबर लगेच काय काय आपल्याला करता येईल, त्याच्यासाठी काय करता येईल. या रुद्रकोटी तर मुद्रा आपल्याला मिळवायच्या आहे, काहीतरी केलं पाहिजे. त्याने विचार केला, या वर्षीची माघ महिना वद्यपक्षामध्ये येणारी शिवरात्र ही सोमवारी येते. पुढे काय वाचताय, पुढे म्हणाले 5 वर्षाचा ब्राह्मण कुमार, 5 वर्ष त्याला पूर्ण झाले पाहिजे त्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी असा ब्राह्मण कुमार कठीण आहे. हा 5 वर्षाचा बालक मिळणं म्हणाले कठीण आहे. पुढे काय, आणि त्याचा जो बळी देईल, आई वडिलांनी तिथे मदत केली पाहिजे. कुठल्याही प्रकारचं दुःख न करता मस्तक आणि पाय आई वडिलांनी धरायचे. आणि तिथे रात्री 12च्या सुमारास जो बळी देईल त्याला रुद्रकोटी मुद्रा, सुवर्ण मुद्रा मिळतील. असं ते त्याने वृत्त करून ठेवलेलं होतं. वाचलं पण म्हणाले हे जरा कठीण दिसतंय. या वर्षीची शिवरात्र मात्र सोमवारी आहे, असा कोणी बालक मिळाला तर बरं होईल. आणि अशा रीतीनं खरोखर बराच वेळ विचार करतोय, दर्शनाला कोण ना कोणतरी येत आहे. आणि त्याच वेळेला एक स्त्री आपल्या मुलाला घेऊन त्या धनेश्वराच्या दर्शनाला आलेली होती. आणि धनेश्वराच्या कृपेनंच तिला मुलगा झालेला होता. आणि त्या मुलाचं नाव सुद्धा तिने धनेश्वरच असं ठेवलेलं होतं. का तर धनेश्वराच्या कृपेनं तो झालेला आहे. आणि या दृष्टीनं आली, भगवंताचं स्मरण केलंय, नमस्कार केलेला आहे. आणि हा खरोखर बालभक्त अखंड भगवंताचं स्मरण करतो. ज्याला कळायला लागल्यापासून या भगवंताच्या नामाचा महिमा त्याला समजलेला होता. आणि मुखामध्ये सतत ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. मुखामध्ये अखंड भगवंताचं नाव. आणि ह्याने विचार केला, आईने सांगितलं भगवंताला प्रार्थना करते, मुलगा आणलाय, आता ह्या शिवरात्रीच्या वेळेला 5 वर्षाचा होणारे वर भगवंताला सांगते तर ह्याला उदंड आयुष्याचा कर. आपल्या मुलाबद्दल भगवंताला प्रार्थना करते, त्याला उदंड आयुष्याचा. आता ह्या शिवरात्रीला 5 वर्ष. हा ऐकतोय राजा ऐकतोय, ह्याला 5 वर्ष होणार आहे. बघा
शिवरात्रीच्या दिवशी 5 वर्ष पूर्ण होणार आहेत, तर हे बालक आहे आपल्याला. आणि धन आहे, या धनाच्या जोरावर आपण काही करू शकतो. आई वडील कसे तयार होतील? आई वडिलांना या धनाच्या जोरावर तयार करता येईल असा सगळा विचार या राजाच्या मनामध्ये आहे. म्हणजे त्याचा जन्म सुद्धा शिवरात्रीचा आहे. आमच्या कल्याणला एक गृहस्थ होते वर, महाशिवरात्रीचा त्यांचा जन्म आहे. महाग मध्यातली शिवरात्र त्या दिवशी त्यांचा जन्म. आणि खरोखर ते शंकराचे भक्त होते. आयुष्यातला एकही दिवस असा गेला नाही की ते आमच्या पारनाक्यावर भगवान शंकराचं मंदिर आहे त्या शंकराच्या मंदिरात कधी गेले नाही असा एकही दिवस नाही. आणि ते निजधामाला गेले तो दिवस सुद्धा शिवरात्रीचा, त्या शिवरात्रीच्या दिवशी ते गेलेले आहे. असे काही उपासक आहेत बरं. आणि असाच हा मुलगा धनेश्वराच्या कृपेनं झालेला असल्या कारणानं त्या धनेश्वराला 5 वर्ष पूर्ण होणार म्हणून आईला मोठा आनंद तर झाला. आणि राजाने हे ऐकलं. राजाने ऐकलं, बघूया म्हणाले याचं घर कुठे आहे, आई वडिलांची पण आपल्याला परवानगी लागेल, आईला सांगायला लागेल, आणि हा मुलगा कशासाठी हवा ते सुद्धा सांगावं लागेल म्हणाले. अशा रीतीनं आई आणि मुलगा परत आपल्या घरी जाण्यासाठी म्हणून निघाले. राजा सुद्धा त्यांच्या बरोबर निघाला. बडे बेग से तबलो मधुर जन, बडे बेग से तबलो मधुर जन, विप्रसदन मोहाया आराय प्रसदन मोहाया आराय ताको पासन देखो कंपन, ताको सन देखो कंपन, आचार्य मन मोहाया आया, आचार्य मन मोहाया आया, आचार्य मुलगा आणि ती आई जसं जातो हा राजा पण त्यांच्या पाठोपाठ गेला. आणि ज्या घरात शिरले हा राजा सुद्धा गेला. आणि त्याच्या वडिलांनी बघितलं हा कोणतरी राजा आहे म्हणाले. बोलते का त्याचा एकंदर त्याच्या पेहरावावर समजलं हा कोणतरी मोठा माणूस आहे, राजा आहे समजलं त्याला. आणि त्याला बसायला आसन दिलं. आणि बघितलं तर ते सगळं घर म्हणजे झोपडी वजा असणारं ते घर बघितलं. आणि राजाची त्या वडिलांनी चौकशी केली, आपण कोण, कुठून आलात, कशासाठी आलात. तेव्हा त्याने बघितलं तर ते सगळं चंद्रमोळी घर म्हणजे त्यांची गरिबी आहे हे राजाच्या लक्षात आलं. चंद्रमोळी घर म्हणजे झोपलं की चंद्र दिसावा, त्याला चंद्रमोळी घर असं म्हणतात. आणि असं हे घर त्याने बघितलं. आणि ही त्यांची घरची गरिबी बघितली. त्याने ब्राह्मणाची चौकशी केली. म्हणाले आम्हाला 4 मुलं आहेत. हा सगळ्यात धाकटा म्हणाले धनेश्वर भगवंताच्या कृपेनंच झालेला आहे म्हणाले. हा धाकटा आहे, 4 मुलं आम्हाला आहेत, पण आमची ही अशी परिस्थिती आहे. तर राजा म्हणाला, तर म्हणाले हा मुलगा तुम्ही मला द्याल का, हा मुलगा मला द्याल का. जर हा मुलगा मला दिला तर तुमच्या 8 पिढ्यांचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर करीन असं तुम्हाला मी धन देईन. 7-8 पिढ्यांचं पुढे तुम्हाला बघावं लागणार नाही असं धन मी तुम्हाला देईन. हा मुलगा मला द्या. कशासाठी पाहिजे देऊ म्हणाले. मुलगा कशासाठी पाहिजे. तेव्हा राजाला सांगावं लागलं, कारण आई वडिलांनी तिथे यायचं आहे, त्याचा बळी द्यायचा म्हणजे आई वडिलांना यायचं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं या शिवरात्रीच्या दिवशी रात्री 12च्या सुमारास मला बलिदानाचा हा सोहळा आहे, तर त्याच्यासाठी हा मुलगा. आणि म्हटल्यावर म्हटलं वडिलांना सुद्धा धस्स झालं. अरे आपला मुलगा हा कसा काय द्यायचा, आपला हा मुलगा आहे धाकटा मुलगा आणि धनेश्वराच्या कृपेनं हा झालेला आहे, कसा काय द्यायचा. त्यांना काही म्हणाले हो असं काय नाही म्हणाले. बघा धन देणारे मी तुम्हाला. काही काळ गेल्यानंतर मनामध्ये विचार आला, बरोबर आहे या धनाच्या जोरावर आपण चांगल्या वास्तूमध्ये राहू तरी खरं. आपल्या मुलांना काही खाऊ पिऊ घालत नाहीये, काही खायला मिळत नाही, लयला वस्त्र नाही, अशी अवस्था आहे. त्यांना तरी काहीतरी मिळेल अशा रीतीनं त्यांनी ते मनामध्ये घेतलं. आणि राजाने सांगितलं बघा मी हे सगळं तुम्हाला धन देणार आहे, पण आता शिवरात्रीच्या दिवशी सोमवारी आलेली शिवरात्र आहे, या मुलाला तिथे घेऊन यायचं. ठीक आहे म्हणाले. आणि राजा तिथून निघून गेला आणि
बायकोला सांगितलं. बायको म्हणाले, हो तुम्ही काय करताय, कशासाठी कबूल केलंय? म्हणाले, माझा मी पोटचा मुलगा मी देणार नाही. अगं असं काय करते? आता हा तिला समजून सांगतोय, आपल्याला 4 मुलं आहेत की नाही, आपल्याला 4 मुलं आहेत. आपल्याला आपण कोणाचं संगोपन करू शकत नाही, कोणाला काही शिक्षण देऊ शकत नाही, लिहायला वस्त्र नाही, त्यांना काही नाही म्हणाले, खायला प्यायला काही नाही. हा मुलगा गेला तर आपल्याला बाकीच्यांचं तरी पालन पोषण व्यवस्थित करता येईल असं म्हणून पण म्हणाले नाही. म्हणाले, हो असं काय तुम्ही तयार झालात? म्हणाले, पण विशिष्ट काळ आहे. काळ हे प्रत्येकाला औषध आहे बरं का. आत्ता जरी तुम्हाला समजलं हे बरोबर आहे, विशिष्ट काळ गेल्यानंतर मायेचं भगवंताचं असं काही आवरण आहे ना, हे सगळं विसरायला होतं. कीर्तनात ऐकताना सगळं अगदी बरोबर असंच आहे, पण इथून जेव्हा घरी जातो ना, परत जैसे थे रांधा वाडा उलटी गाडा, परत सगळं पूर्वरच सगळं आयुष्य तुमचं तयार होतं. असा हा भगवंताच्या मायेचा प्रभाव आहे बरं का. त्यामुळे सावध राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, बुद्धीचं वरदान. आणि काळ गेल्यानंतर विशिष्ट काळ हा फार त्याला. अहो महाराजांनी सुद्धा, गोंदवलेकर महाराज एक भिकारी मागे लागला. अहो म्हणाले, आम्हाला काहीतरी द्या ना. महाराजांनी फक्त लंगोटी आणि एक शर्ट वरती होता. गोंदवलेकर महाराज फक्त लंगोटी आणि वरती सदरा होता. अरे बाबा माझ्याकडे काही द्यायला नाही आहे म्हणाले, काय मागतोस म्हणाले. तरी सुद्धा मागे मागे येत होता. त्यांनी विचार केला द्यायला पाहिजे, काय पण देणार काय? तर कानामध्ये भिकबाळी होती, महाराजांच्या कानामध्ये भिकबाळी होती. ती लगेच काढली आणि त्या मागणारा होता त्याला दिली. जर मध्ये वेळ गेला असता ना, तर बुद्धीचा पालट झाला असता. लगेच त्यांनी ती काढून टेकली. आसक्ती नाही, कुठल्याही प्रकारची आसक्ती नव्हती, या देहावरही आसक्ती गेलेली होती. अशा रीतीनं इथे म्हणाले, यांनी विचार केला काय करावं. काळ गेला आणि आई वडील तयार झाले. का तर धन मिळणारे 7 पिढ्या पुढच्या बसून खाता येईल म्हणून ऐकतं, बसून खाता येईल 7 पिढ्यांचं. आणि अशा रीतीनं तयार झाले. आणि खरोखर तो दिवस आला, तो शिवरात्रीचा दिवस आलाय. आणि इथे त्याला राजाने सांगितलं तर नाहू माफू घाला, चांगलं खाऊ पिऊ घाला, चांगलं नाहू माफू घाला, चांगला पोशाख करा आणि संध्याकाळच्या वेळेला मंदिरामध्ये घेऊन या, त्या धनेश्वराच्या मंदिरामध्ये घेऊन या. त्याला लहान सकाळपासून त्याला सुरेख असं शुद्धोदक काय, नंतर सुगंधित द्रव्य काय, त्याचं सुरेख असं स्नान झालेलं आहे, उष्णोदक आणलंय, सुगंधित द्रव्य. आणि तो म्हणतो आज काय कोणाष्टक म्हणाले, काय म्हणाले. आणि हे करताना आईच्या डोळ्यात अस्व का म्हणाले. काहीतरी आज दिसतंय. त्या बाळाला समजलं तर 5 वर्षाचं बालक, पण त्याला समजलं तर आज काहीतरी वेगळं होणारे म्हणाले. आज कधी मला मऊ भात कशी बशी खाणारी खाऊ घालणारी माझी आई आज हे गोडधोड कसं काय खाऊ घालते म्हणाले. काय म्हणा. आणि खाऊ घालताना सुद्धा डोळ्यात पाणी आहे म्हणाले. काहीतरी आज होणार आहे म्हणाले. कसं काय विचारणार, अगं तुझ्या डोळ्यात पाणी का, काही बोलत नाहीये. आणि मुलाला सुद्धा काही कळेना. आणि झालं संध्याकाळची वेळ, तो शिवरात्रीचा दिवस उजाडला. संध्याकाळच्या वेळेला त्या मुलाला घेऊन हे आलेले आहेत, त्या धनेश्वराच्या देवळात आलेले आहेत. आणि त्या राजाने संध्याकाळची ती प्रदोष पूजा चालू आहे, राजाची प्रदोष पूजा चालू आहे. सुरेख अशी उपकरणे तिथे ठेवलेली आहेत. गंध अक्षता शुभता तेचा, गंध अक्षता शुभता तेचा, पुष्पमालिका बिल्वजा तेचा, पुष्पमालिका बिल्वजा तेचा, कोटी अर्पिता लक्षवातेचा, कोटी अर्पिता लक्षवातेचा, दीप्तिभागला प्रभातेचा, दीप्तिभागला प्रभातेचा. सुरेख अशी पूजा. आणि त्या पूजेच्या साहित्यामध्ये ह्याने बघितलं, धनेश्वराने बघितलं, अरे ते खडक आहे. पूजेच्या साहित्यामध्ये आपण ठेवतो का काही,
पण ते खडगं बघितलं आणि त्या निरांजनांच्या त्या वाती काय दिव्याच्या वातीमध्ये ते चकचकत होतं, चकाकीत होत होतं. घाबरला, म्हणाले आज काहीतरी होणार आहे. तर भगवान शंकरांनाच आपण शरण गेलं पाहिजे. या संकटातून मला वाचवणारा कोणीही नाही. आईला विचारतोय, आई माझ्याशी काही बोलत नाही. आईच्या डोळ्यामध्ये आसू आहे. आई जेव्हा रागवते तेव्हा वडील तरी जवळ घेतात, पण वडीलही माझ्याशी काही बोलत नाही. म्हणाले आणि हे आई वडील माझ्याशी काही बोलत नाही आणि हा राजा पूजेच्या साहित्यात खडके घेऊन बसलाय, काहीतरी आहे म्हणा. काय होईल काही सांगता येत नाही. आणि पूजा झाली आणि खरोखर रात्रीचा 12चा सुमार. तोपर्यंत भगवान शंकरांची प्रार्थना करतोय. धाव शंकरा प्रभुजी, धाव शंकरा प्रभुजी, धाव शंकरा प्रभुजी, धाव शंकरा प्रभु. भगवंता धाव रे, आता प्रार्थना करतोय. आता तुझ्याशिवाय मला या जगतामध्ये वाचवणार या संकटामधून कोणी नाही. तर या संकटातून तुम्हाला वाचव, कारण तुझी मी भक्ती करतो की नाही. लहानपणापासून म्हणाले, मला समजण्यापासून मी तुझं नाव कधी सोडलंय का म्हणाले. धाव शंकरा, धाव शंकरा, धाव शंकरा. नमः पार्वती पते हर हर. मी तुझी भक्ती करतो, तुझी स्तुती स्तोत्र सुमन मी गातो की नाही म्हणाले. तर या संकटातून मला वाचव. आणि खरोखर तो 12चा सुमार आलेला आहे. आईनं त्याचे पाय धरलेले आहेत, वडिलांनी मस्तक धरलेले आहे आणि त्या धनेश्वराच्या जवळ आणलेलं आहे. खाली धनेश्वर आणि तिथे आणलेलं आहे. तोपर्यंत सगळी माणसं रात्री 12 पर्यंत सगळी गेलेली आहे. काहींना सुगावा लागलेला होता, हा राजा आलेला आहे म्हणून आजूबाजूने जरा लांबूनच बघत होते काय होतंय ते, पण घाबरत होते, पुढे जायला घाबरत होते. आणि झालं तो 12चा सुमार येणार. भगवंता आता बाबा तुझ्याशिवाय मला कोणी त्राता नाही. अशा रीतीनं तो 12चा सुमार आलाय आणि राजाने ते खडगं उभारलं. राजाने खडगं उभारलं आणि तो मारणार 12च्या सुमारास. तोपर्यंत प्रगट भया घनघोर पुकारत, प्रगट भया घनघोर पुकारत, शंकर सायुध साये. प्रगट भया घनघोर पुकारत, शंकर सायुध साये. अभयात शिशु के सिर धरने, अभयात शिशु के सिर धरने, तरुणामृत बरसाए. विकट भयंकर रूप देख के, रूप भयंकर रूप देख के, तीनों मूर्छा पाए. बड़े प्रेम से बाल भगत को अपने कंठ लगाए. साधो जी राजा राम प्रभु. नमः पार्वती पते हर हर महादेव. प्रगट भया घनघोर पुकार. ते भगवान शंकरांचं रूप असं भयंकर, असं कडाकड असा आवाज झाला. त्या तिथून कडाकड आवाज होतोय आणि ती भगवान शंकरांची ती सगुण मूर्ती बघितली, घाबरले. ती मूर्ती बघूनच तीनों मूर्छा पाये. ते आई वडील आणि राजा त्याला तिथे बघितल्यावरच मूर्छा आली. ते रूप प्रगट भयंकर रूप देखते तीनों मूर्छा, सगळ्या मूर्छा. हा घाबरला नाही, हा घाबरला नाही. भगवंताचं नाम घेतल्यामुळे एक प्रकारची निर्भयता प्राप्त झालेली आहे. परमार्थामध्ये निर्भय पाहिजे माणसाने, कशाची भीती बाळगता कामा नये आणि एक निर्भयता प्राप्त झालेली आहे. भगवान शंकरांचं रूप बघितलं आणि साष्टांग दंडवत घातलाय आणि घट्ट पायाला मिठी मारलेली आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव. घट्ट पायाला मिठी मारली. भगवान शंकरांचं ते रूप तुम्ही आम्ही सुद्धा खरोखर भगवंतानी सगुण रूपामध्ये कधी दर्शन झालं ना, तर ते बघण्याचं सामर्थ्य सुद्धा तुमच्या आमच्याकडे पाहिजे.
आम्ही सुद्धा नाम घेतोय भगवंताला, रोज देवळात जातोय, पोथ्या पुराण वाचतोय. खरोखर भगवंताने जर सगुण रूपामध्ये दर्शन दिलं तर ते पाहण्याची ताकद सामर्थ्य आमच्या या दृष्टीमध्ये पाहिजे. ह्या तिघही मूर्छा आली, काय करावं म्हणाले, तुला काय पाहिजे ते माग. भगवंताने त्याला अभय दिले. त्या धनेश्वराने धनेश्वराला अभय दिलेलं आहे, जवळ घेतलेलं आहे, मस्तकाचं अवधान केलेलं आहे आणि म्हणाले काय पाहिजे ते माग. तेव्हा त्यांनी सांगितलं, ह्या तिघांना जे मूर्छा आले आहे तर त्यांना तू जिवंत कर. भगवंता त्यांना तू जिवंत कर. अज्ञानी आहे, अहंता आहे, अज्ञान आहे आणि त्याच्यामुळे हे कृत्य त्यांच्या झालेलं आहे. हे खरं भक्ताचं लक्षण आहे बरं का. आई वडील आहे, आई वडील हे सुद्धा आपल्याला उमा महेश्वराच्या ठिकाणी असतात. कितीही अपराध जरी असला त्यांचा तरी ते आपले आई वडील आहेत, माय बाप आहेत. तर त्यांना तू जिवंत कर. आणि त्याने भगवान शंकराने त्यांना ते तीर्थ दिलं आणि या धनेश्वराने त्या तिघांच्यावर शिंपडल्यावर तिघही जागृत झाले आणि ते बघण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं. त्या तिघांना चौघांनाही भगवान शंकराने सगळं रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. काय त्यांचं पुण्य होतं. आई वडिलांचं पुण्य म्हणजे धनेश्वरासारखा मुलगा त्यांना झालेला आहे. पोटी त्यांच्या धनेश्वरासारखा भगवत भक्त जन्माला आलेल्या कारणानं त्यांची ती पुण्याई आहे. आणि राजाची पण काय पुण्याई कुणाष्टो, या धनेश्वराच्या दृष्टीनं राजालाही या भगवंताचं दर्शन झालेलं आहे. आणि अशा रीतीनं म्हणाले, ह्या धनेश्वराचं सामर्थ्य काय हे आई वडिलांनी जाणलं, राजाने जाणलं. आणि त्या भगवान शंकरांबरोबर या धनेश्वरालाही त्याने मुलालाही नमस्कार केलेला आहे. आणि या भगवान शंकराने त्या धनेश्वराला त्या संकटातून तर मुक्त केलं आणि सांगतोय, राजा असं हे काही बळी देऊन कधी मी प्रसन्न होतो का म्हणाले. देवानी देव असे कधी बळी देऊन प्रसन्न होता. तुझा बळी दिला असता तर चालला असतं का, तू आला असतास का इथे. तर बळी देऊन मी कधी प्रसन्न होत नाही. तर असा अविचार मनात आणू नका. ही अंधश्रद्धा आहे. ही अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे. काहीतरी शिक्षणाचा काही उपयोग झाला पाहिजे की नाही. खरं भगवंताचं स्वरूप काय आहे हे जाणलं पाहिजे. आणि अशा कुठल्या हत्या करून भगवंत प्रसन्न होत नाही असं भगवंताने तिथे राजाला आणि सगळ्यांना सांगितलंय. आपली चूक त्यांना समजलेली आहे. आणि अशा रीतीनं म्हणाले, असं हे दर्शन तुम्हा मला व्हावं असं जर वाटत असेल, या भगवान शंकरांचं सगळं रूपामध्ये दर्शन जसं त्यांना झालं तसं तुम्हा मला व्हावं असं वाटत असेल तर मूळ पद्यामध्ये राम जोशी सुद्धा तुम्हा मला ते सांगतात की बाबा सूर्य कसा अंधार हा भगवंताने दिलेला आहे. तर भगवत ज्ञानाची प्राप्ती करून देण्याकरता दिलेलं आहे. ही पंच इंद्रिय तुम्हाला दिले, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, सारासार विचार करण्यासाठी मन नावाचं सूक्ष्म इंद्रिय दिलेलं आहे. शाश्वत काय, अशाश्वत काय, नित्य काय, अनित्य काय, सत्य काय, मिथ्या काय ओळखण्यासाठी म्हणाले सत्सद विवेक नावाची बुद्धी तुम्हाला दिलेली आहे. आणि या सगळ्याचं खऱ्या अर्थाने सार्थक करून घ्यायचं असेल तर राम जोशी म्हणताय, भज भज भव जलति माझे मनुजा शिवाना, भज भज भव जलति माझे मनुजा शिवाना, भज भज भव. झालेल्या कीर्तनाचं पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करूया. आपण खरं सर्वजण माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहात, ज्ञानवृद्ध आहात, तपोवृद्ध आहात, तरीही केलेली सेवा थोडं मानून घेतात. त्याबद्दल आपण केलेल्या श्रवण भक्तीला माझा मनापासून मी नमस्कार करतो. उत्तम अशी कवल्याची साथ करणारे मंदार सुरेख अशी साथ केली, कीर्तनाला रंग आणला, त्याबद्दल त्याचेही मनापासून आभार. भगवंताची कृपा आहे. कीर्तनाची साथ करायला मिळणं हे सुद्धा भगवंताच्या कृपेचं ते लक्षण आहे. त्याचा ऑर्केस्ट्रे सगळेच वाजवतात. कीर्तनाची साथ करणारा हे भाग्य त्याला प्राप्त झाले. तसेच त्यांच्या मातोश्री धनवर्षा वगैरे त्यांना सुद्धा मनापासून आभार. बरोबर त्यांच्यामुळेच हा कीर्तनाचा योग इथे जमून आलेला आहे. त्यांचे मनापासून आभार. आणि या दृष्टीनं भगवंताच्या चरणकमलाशी आपण सगळेजण व्रत होऊया, त्यांच्या चरणांचा आश्रय घेऊया आणि या कीर्तन इथे विराम देऊया. भगवंताकडे एवढंच मागणं मागूया, भगवंता दास दे हरी तुझ्या चरणाचे, कीर्तन श्रवण आचरणाचे,
ते अनन्य हृदये स्मरणाचे हे न देशी तरी दे मरणाचे शुगा सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास भव्य रूप अतिसुंदर दीक्षा रामनाम स्मरणे करी भिक्षा वृत्ती होईल उदासीन जेव्हा रामदास मनने मग तेव्हा रामा मी तव दास दास म्हणवे माते कशाचे वय रामा जाईन ज्या स्थळी सुखगना होईल तेथे रामाया भुवनत्रे तुझविणे नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण परिसी तू तातमी बालक झाले कीर्तन शेवट गोड